आमदारांनी कामं केल्यास सोडा. जो काम करेल तोच नेता आमचा. त्यामुळे लोकांच्या ध्यानीमध्ये भाजपच राहिला. भाजपच्या उमेदवारांना लोक स्वीकारतील काय? स्वीकारणार मग वडिलांच्या कामाच्या जोरावर मुलीला स्वीकारतील काय लोक? स्वीकारणार. रस्ते बिस्ते झालेच कुणाच्या माध्यमातून आवडीने काम केलेली आता. लोक आता पक्ष बघणार का माणूस बघून मतदान करणार, काम बघून माणूस करणार? बघून माणूस बघून मतदान. काय वातावरण आहे मतदारसंघात? आमच्या इथे भाजपचं वातावरण. कामाच्या जोरावर लोक तुम्ही म्हणलात की आता भाजपचा जोर वाढतो, स्वीकारणार का भाजप? हा स्वीकारणार ना, काय नाही स्वीकारणार. भाजपचं वार आहे म्हणताय, पण विरोधामध्ये महाविकास आघाडी पण आहे. हाय की मग ते त्यांचं ताकद चालवायला नको आहे. बाजी कोण मारला असं वाटतं? आवडी येणार की नाही 100% विरोध आमच्या इथे कोणच नाही. त्या आवड्यांच्या मुलीला मतदार स्वीकारणार काय? स्वीकारणार. राहुल आवडे आणि यड्रावकर दोघांच्या संमतीने इथली कामं होणार. भाजपची कामं पण आहेत या मतदारसंघात. त्यानंतर आवडे साहेबांनी पण आतापर्यंत 1 वर्ष 2 वर्ष चांगली कामं आहेत. कामाच्या जोरावर, त्यांच्या संपर्काच्या जोरावर लोक स्वीकारतील. स्वीकारणार 100% स्वीकारणार. त्याच्यासमोर भाजप टिकणार काय? टिकणार की. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना आता खऱ्या अर्थानं वेग आलेला आहे, कारण अर्ज भरून झाले, छाननी झाली, माघार झाली. माघारीचा 27 तारखेचा अंतिम दिवस आहे. आणि मग या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं आज मी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आहे कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघातील खोतवाडी या गावामध्ये. कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे आणि या मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं लढतीचं चित्र स्पष्ट होत आहे. मग नेमकं मतदारांच्या मनामध्ये काय आहे, कशा पद्धतीचा त्यांना उमेदवार पाहिजे आहे, मनातल्या अपेक्षा काय आहेत, भागाचा विकास कसा आहे, समस्या काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी मी सध्या कोतवाडी परिसरातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता बऱ्याच वर्षांना लागलेल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात प्रशासक होतं, निवडणुका लागल्यात, कसं वाटतं? निवडणूक लागलं चांगलंच आहे. त्याविषयी आता काय कोण कोण आहेत रिंगणात आता मैदानात? आता अजून डिक्लेअर व्हायचं ना. 96 ला आहे. छाननी झाली, माघार आहे. हा माघार तेच की 27 ला आहे. तरी आता कुणाकुणाची नाव आहेत चर्चेत कानावर? ते आता काय ते राहिल्यात प्रचार करायला लागल्या. कोण आहेत? पोराने आणि ते खोबऱ्याची सोनबाई आणि हे आवाड्यांची मुलगी. मग कसा पाहिजे आता आपल्याला निवडून येणारा उमेदवार? आता निवडून येणार आता त्यांनी काय आमदारच आहेत तिथले, त्यामुळे आता त्यांनी त्यांच्या मुलगीला तिकीट. आता गाव पातळीवर लोकांचा काय विषय असेल ते असेल. गाव पातळीवर आता लोक उमेदवाराला निवडून देताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार, काय वाटते? काही लोक लोकलचा विचार करणार, गावातले काय पाहिजे, काय त्यांच्या पक्षाचे असतात असं होते ना. ते कामं कशी आहेत गावातली? आहेत कामं बऱ्यापैकी आहेत. आहेत चांगली. आमदारांनी कामं केल्यास सोडा. काय विषय पूर्वी त्यांच्या वडिलांनी पण केल्या, यांनी आता मुलग्याने ते केलाय सोडा. कामाचा काय विषय. आता आमदारांची आता कन्या या ठिकाणी निवडणुकीला उभा आहेत. त्यांचा लोकांशी संपर्क आहे काय? नाही, आता संपर्क नाही, मुलगीचा नाही. आता पहिल्यांदा राहिलं ना. आमदारांची मुलगी, आमदारांची नात आता पहिल्यांदा राहिलेत. हा पहिल्यांदा राहिला. मग आता कामाच्या, आता तुम्ही म्हणलात की आवड्यांची कामं वगैरे आहेत, कामाच्या जोरावरती जनता त्यांना स्वीकारेल का? कामं ते आवडीने कामं केल्यात सोडा. किरकोळ आपलं रस्ता वगैरे काय कामं केल्यात थोडेफार. कामाच्या जोरावर मुलगीला लोक स्वीकारतील काय? आता बघू, आता अजून एक थोडे दिवस गेल्यावर समजणार लोकांचा कल काय असणार. आता तर चालू झालंय ना, सुरुवात आहे आता. मामा, या निवडणुकीकडे कशा पद्धतीने बघताय तुम्ही? काय चित्र आहे मतदारसंघात? मतदारसंघ काय आपल्या आहे त्या पद्धतीचाच मतदारसंघ आहे. आतापर्यंत काय मतदारसंघामध्ये बदल झालेला नाही. पूर्वकाळापासून जे चालू आहे त्याच पद्धतीने आहे. फक्त आता उमेदवाराच्या मतामध्ये, उमेदवाराच्या भूमिकेमध्ये बदल होत गेलेला आहे. पूर्वीकाली जे उमेदवार होते, आता बाबासाहेब खंजीरे, रत्नाबा कुंभार, हे जे आमदार होते त्यांचं काम कार्य वेगळं होते. बाळासाहेब माने. आता जे यांचं कार्यकाम वेगळं आहे. आता सध्या जी निवडून येतील त्यांचं कार्यकार्य वेगळं राहणार. आता गतिमान वेगळा आहे. कोण कोण आहेत उमेदवार आता? आता काय ते आवाड्यांची नात एक उभी आहे या भागात. परत कुर्णे म्हणून एक आहेत शिवशाही आघाडीतून, आणि शिंदेबाई एक कोणतर आहेत. म्हणजे त्यांचे पूर्ण नाव काय माहित नाही, तर आडनाव माहित आहे. या भागातून म्हणजे असे काही उमेदवार उभे आहेत. या भागाचा विकास झाला का? मग विकास कामावर इथली काही लोकांनी केला, काही लोकांनी केलाच नाही. म्हणण्याचा हेतू काय, उमेदवार सर्व एकसारखेच असतात. पारड कुणा जवळ होते आता? आता सध्या बघा, जो काम करेल तोच नेता आमचा. आता म्हणण्याचा हेतू असा आहे. कुणाचं पारड जवळ होते? आज काय, आता तुम्हाला भाजप सरकारचाच पारडा आहे. जिथं जाईल तिथं भाजपच्याच नाव नौकी झाले. त्यामुळे लोकांच्या ध्यानीमध्ये भाजपच राहिलाय. त्यामुळे काही मत भाजपलाच पडणार, काही मत यांना पडणार. भाजपच्या उमेदवारांना लोक स्वीकारतील काय? स्वीकारणार. त्यांचं कार्य चालू आहे म्हटलं, त्यांच्या खालच्या लोकांनी काम केले तेच इंडित करायला लावणार आहेत. ह्यामध्ये आमदार भाजपचे आहेत, त्यांनी काय कामं केलं त्या भागात?
केलेतच, बरीचशीच कामे केलीत आमदारांनी केलेत. तरी तेच होते असं आमदार नाही, बाकीच्या पहिल्याच्या आमदारांनी बी त्यांची बाळासाहेब मुलगी आता या निवडणुकीला उभी आहे, काय सांगाल त्यांच्याबद्दल? हा, चांगला आहे त्यांचं मतदान चांगलं आहे. त्या भाग विकास चांगलं काम केलं तर त्यांचा पण विकास होईल. त्या भागाचा विकास जर करणार असेल तर या भागातले लोक त्यांना मतदान करतील सर्वसाधारण. मग वडिलांच्या कामाच्या जोरावर मुलीला स्वीकारतील का लोक? स्वीकारणार, त्यांनी काम केले म्हणल्यावर त्यांना स्वीकारतील. खरं आता नवीन जरा आहे, काही नवीन पिढी, आताची जी तरुण पिढी आहे, आता काय आम्ही वयस्कर झालोय, आमच्या इलेक्शन मधनं भाग गेलाय, आता नवीन पिढी आहे ती नवीन वेगळ्या पद्धतीने त्याचा विचारसरणी करणार. कुणाला मतदान करायचं, कुणाला निवडून आणायचं, हे आता नवीन पिढी जोमानं कामाला लागणार. आम्ही काय शेवट सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे आता मी म्हणतो भाजपच का, तर पहिल्यापासून तिने कामं करत आल्या त्याच नेत्याने, फक्त पक्षपत्ती बदलत गेले. लोक आता पक्ष बघणार का माणूस बघून मतदान करणार, काम बघून करणार? माणूस बघून मतदान. कसला माणूस बरोबर, बघणार? जो काम करणारा नेता असा ह्या नेत्यालाच त्यांनी निवडून जायचा प्रयत्न करणार. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या, त्या काय चर्चा आहेत की नाही? ते आमच्या नाही, आम्ही त्या भानगडीत नाही. मस्त आहे. तरी सुद्धा आपलं मतदान आपलं करणं एक कर्तव्य आहे आपलं. हा, या भागातली विकास कामं कशी आहेत, तू काय सांगाल? चांगली आहेत की. चांगले आहेत. बरं, काय काय झालं विकास कामं? हे रस्ते बिस्ते झाले सगळं झालेत कुणाच्या माध्यमातून? आवडींचे. आवडींच्या. बरं, मग आता तुम्ही म्हणलात की आमचं लक्ष नसतंय तिकडं, पण मतदान करणं आपलं कर्तव्य असते. कसा पाहिजे आपल्याला निवडून येणारा उमेदवार? काम करणार की. काम करणारा. बरं, कोण कोण राहिले, काय नाव आहेत नाही चर्चेत? प्रसाद खोबरे मालकीन आणि ते राहुल पोरगी आहे. मुलगी आहे. बरं, मग आता तुम्ही म्हणणार की मग आता हे उमेदवार निवडून येताना तुम्ही कुठल्या गोष्टीचा विचार करणार? येणार आहे. उमेदवाराला ज्यावेळेला आपण मतदान करतोय, निवडून देतोय, त्याला कुठल्या गोष्टीचा विचार करायचा मत टाकायच्या आधी? आता आणि काम करतात हेच बघा पाहिजे, दुसरं काय. काम करता येते बघायला पाहिजे. आता करते केल्यातच आता नाही. कोण गेलं? आवडीने काम केलेत की आता. खरोखर गेलं केल्यातच गेलं. का नुसतं कागदावर गेलं? हे नाही केल्यात. बरं, मग आता त्यांची मुलगी आता निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. हा, मग आता त्यांच्या मुलगीला म्हणजे चौथी पिढी त्यांची राजकारणात आहे, त्या मुलगीला मतदान करताना मग लोक कुणाच्या कामाचा विचार करणार? विचार करणार की तिने. कुणाच्या कामाचा करणार? दुसऱ्या पुढल्या कामाचा विचार करणार की तिने. बरं. म्हणजे त्या मुलगीला निवडून देताना राहुल आवडेंनी किंवा त्यांच्या वडिलांनी केलेल्या कामाचा विचार करणार. होय. बरं, आता निवडून येणाऱ्या उमेदवारांच्याकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? आता का पुढे काम करतील हेच बघायचं. काय येणार सांगतात त्याला काय आता करतील खरं निवडून आल्यावर काम? करणार की. काय इकडे आता पारडं कुणाचं जड वाढते? पारडं कुणाचं जड आहे निवडणुकीत? काय आता मी आयोगा मॅच सकाळी राहण्यात गेलं की नाही, हा. आता येतोय आम्ही. आबांनी सांगितलं काय, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्याची काही हेच सांगणार की आम्ही काय सांगणार. कामं कशा आहेत त्या भागातली? काम आतापर्यंत केले. कोण केले? हाळवणकर साहेब म्हणा किंवा तुमचं आवाडे म्हणा, बाकी दुसरी कोण आमच्या तीच आहेत. आवाडे काय काम आहे त्यांची, बरोबर गेलं. आता केल्या दिसतेच. आता हे गेल्या आठवड्यात ही 4 डाम लावल्यात, त्यांनीच आवाडे लावल्या. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात, बऱ्याच वर्षांनी निवडणुका व्हायला लागल्यात. कोण कोण रिंगणात उतरले मैदानात? भाऊ आम्हाला काय माहित नाही, फक्त आम्हाला काय ही तारदाचा आवाड्या हे प्रसादची कोण आहे बाई आणि आवाड्याची एक सोन पोरगी. लोक निवडून देतील काय त्यांना? काय असं तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं? त्याचा कौल काय सांगता येते भाऊ, काय सांगता. कामाच्या जोरावर निवडून देतील असं वाटत नाही? कामा जीवन निवडून देतील की देतील. आता निवडून येणाऱ्या त्या उमेदवार जे आहेत आता राहिलेत ते, त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? तुम्हाला काय पाहिजे त्यांच्याकडं? आमच्याकडे काय नको आहे त्याला, आम्हाला काय नको त्यांचं. आम्ही आता कामं करायची, जगाची कामं करा, गटाऱ्या म्हणा, रस्ते म्हणा, पाण्याची सोय, गाडी काय पाहिजे. आता आवडीने कामं केल्यात म्हणताय, बरोबर आहे. त्यांचा लोकांच्या बरोबर संपर्क कसा आहे आवडींचा? लोकांच्या बरोबर संपर्क कसा आहे? चांगला आहे त्यांचा. चांगला आहे? भेटतात का लोकांना? आता हे आमच्या आता गेल्या महिन्यातच आमच्या ह्याच्यात विठ्ठल मंदिराला बांधायला 25-30 लाख रुपये खर्च केले असते. कोण? आवड यांनीच केली, त्यांच्या आमदार पदातच केले. निवडणुका लागल्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. कोतवाडी हा तुमचा कोरोची मतदारसंघात येणारा गाव आहे. काय वाटतंय निवडणुका लागल्यानंतर कसं वाटतंय? आता निवडणूक लागल्या चांगलं, बरोबर आहे. तर कसं आहे, कामही आमची केलेली नाहीत. केलं नाही. ही गटर आता 5 वर्ष झाले बघा, गटर पाणी नाही करते. कधीच पुन्हा पुढे तक्रार केली, आता आम्ही तिथं आलेलो, मग आलतो आम्ही तिथं नाही आलो. आम्हाला गटर पाहिजे तेव्हा आम्ही तिथं उपस्थित राहणार, आम्ही मतदान करणार. आम्हाला गाव सगळं हे गटार करून देत नाही. आमचं लहान बाळ आहे, आम्ही गटारीसाठी कुणाकडे जाणार सांगा? आम्ही या गावची आहे, रहिवाशी. आम्ही काही येऊन राहिलेलं नाही, जागा घेतली आम्ही स्वतः राबून. मग त्यामुळे आम्हाला काय प्रश्न आहे आमचा? गटार आम्हाला करून द्यावं, तेव्हाच आम्ही मतदान करणार. निवडून येणारे उमेदवार तुमचं काम करायला करणार झालं, मग त्याला काय करायला पाहिजे? निवडून आल्यावर करतील असं वाटतं की नाही? नाही करणार, फक्त आम्हाला आश्वासन देणार, करतो आम्ही.
हे सांगणार हो साहेब, आम्हाला देणार नाहीत करून आम्हाला. आता परवा 10 वर्ष झाली आम्ही या गटारीसाठी झटतोय, आम्हाला कोण सुद्धा गटार करून दिली नाही. मग ह्याला आम्ही काय केलं पाहिजे, काय करायला पाहिजे सांगा. आम्ही कुणाकडे मागणार? बरोबर आहे का चुक? आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात, काय वातावरण आहे मतदारसंघात? आमच्या इथं भाजपचं वातावरण, का बरं? कामं केले त्यांनी, काय काम? सगळे काम आमच्या गावात काही शिल्लक ठेवलं नाही त्यांनी काम. म्हणजे आता कन्या त्यांची मुलगी आता या निवडणुकीच्या रिंगणात आहे, होय, त्या आवड्यांच्या मुलीला मतदार स्वीकारणार काय? स्वीकारणार की. काय त्यांच्या आबाजापासून कामं आमच्या गावात केल्यात म्हणून स्वीकारणार, पडतीला बी स्वीकारणार. आता चौथी पिढी आता निवडणुकीत उतरलेली आहे, स्थानिक आवड्यांचा मग काय संपर्क कसा आहे लोकांच्या बरोबर? चांगला आहे. ते पूर्वी लंडन मध्ये होते, आता इथं आल्या सगळ्यांनी, आता रोज त्यांचा प्रचार वगैरे चालू आहे. चांगला संपर्क चालू केलाय काय? उशीर चालू केला त्यांनी, अर्ज भरल्यापासून चालू केलं. आता आता मुलगी निवडून आल्यानंतर कामं करेल असं वाटतंय काय? करणार की लोकांच्या लगेच देणार? देणार की 100% देणार. तुम्ही म्हणलात की आता ते ड्रायव्हरची सून आहे, नाहीतर लग्न झाल्यानंतर कामं करणार नाही असं होणार नाही ना? यड्रावकर बी आमचं हेच आहे ना, काय दोन्ही आमदार हे आहेत, बरं. राहुल आवडे आणि हे यड्रावकर, दोघांच्या संमतीने इथली कामं होणार. नाहीतर लग्न झाल्यानंतर कामाकडे दुर्लक्ष होणार नाही ना? दुर्लक्ष त्याच्या बाबाला धरणार आम्ही, बरं. तिच्या बाबाला धरणार, होणार नाही कामं? होणार की 100% होणार. आता बघा 4 वर्ष अजून राहुल आवडे आमदार आहे, आम्ही सांगाल त्याच्याकडे करून काम घेणार. हे तुझ्या पोरीला निवडून दिले आम्ही, तू काम कर. तुम्ही काय सांगाल हो? कशी मतदारसंघात मामा म्हणलेत की भाजपचं वार आहे, पण तुम्हाला वाटतं का वार भाजपचं आहे? 17 तारखेला कळणार आहे काय असं. 17 तारखेला कळणार. लोक आता निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार हो? लोक मतदान करताना कधी पण आपलं काम झाले का, आपली स्वच्छता, आरोग्य, सुधारणा, रस्ता याच्यावर विचार करूनच लोक मतदान करणार. त्यावेळेला आपण असं म्हणू शकत नाही की बाबा तुम्ही यालाच मतदान करा, तुम्ही त्यालाच मतदान करा. ते लोकांच्या मनामध्ये जे असणार आहे की ते त्यावेळेला मतदानाच्या मतपेटीतूनच ते जाणार आहे. आपण आता दुसऱ्याच्या मनातलं तर काय ओळखू शकत नाही. माझं वैयक्तिक मत असतं की बाबा इथं काम झालंय का, झालंय, आमचं काम झालंय का, झालंय, गावाचं काम झालंय का, झालंय, मग लोक मतदान करणार. तुम्ही म्हणलात की आता लोक काम बघून मतदान करणार, स्वच्छता, आरोग्य या सगळ्या गोष्टी बघून मतदान करणार. या भागात सगळे कामं व्यवस्थित आहेत काय? आता सध्या आपल्या भागातले तरी कामं सध्या व्यवस्थित आहेत. काय समस्या? काय आता सध्या तर काही समस्या नाहीत. बाकीचे उरलेल्या काय पेंडिंग आहेत त्या पण थोडं हळूहळू करतील. काय अशा कामं करण्यामध्ये कुणाची भूमिका महत्वाची आहे? आता कुणाच्या माध्यमातून कामं झाली? जो नेता किंवा जे कोण निवडून येते, आता सध्या ग्रामपंचायत फर्स्ट लेवलला असते, नंतर तालुका पंचायत असते, नंतर जिल्हा परिषद पण असते. त्या निवडणुकाच नाहीत बऱ्याच वर्षापासून. आता नाही, आपल्या मागच्या 2-2.5 वर्षात त्या निवडणुका ग्रामपंचायत झाल्या. जिल्हा परिषद त्याच्यानंतर- पंचायत समितीच्या. हा, आता कारण खूप दिवसातून होत आहेत ना. तर आता या ज्या उरलेल्या ज्या काही आहेत काय कामं, ते आपले जिल्हा परिषद तालुका पंचायत लेवलला ते करतील लोक, बरं. असं आहे.
समजा तुम्ही ह्या वेळेला नाही गेलं तर ते पुढच्या वेळेला म्हणजे माणूस त्यातनं उलटा होतील. आता समजा मत आम्ही ह्याला दिलं, ह्याच्यानं झालं नाही तर पुढच्या दुसऱ्याला देतील. आता कोण कोण उमेदवार रिंगणात आहेत? उमेदवार इकडच्या बाजूला आता सानिका आव्हाड आहेत, त्यानंतर कोराणे आहेत आणि कोरोचीचं कोणतरी आहे, आपल्याला काही त्यावेळेला पण ह्या दोघांच्या मध्ये जर फाईट होईल असं होईल. नाव कोणाच्या बद्दल? आता इथले जे उमेदवार आहेत महायुती म्हणजे आणि सानिका, महाविकास आघाडी. हा याच्यामध्ये थोडीशी फाईट होईल अशी वाटते. पारडं कुणाचं वाढते? पारडं कुणाचं वाढते? मला बाकीचे उमेदवार माहित नाहीत ऍक्च्युली, हे दोनच उमेदवार मला माहित आहेत म्हणून मी पारडं याच्यामध्ये कोणाचं जड वाढते? आता काय यांच्या प्रचाराला जोर लागलेला आहे खरं म्हणजे, कोणाच्या? आणि भाजपच्या, आणि त्यांचे कामं पण आहेत, तर यांची पारडं थोडं जड आहे. कामामुळे पारडं जड वाढतं. कामामुळे पारडं जड आहे. कामं खरोखर केलं काय? हो, आता तुम्हाला दाखवायला तर भरपूर कामं केले, रस्त्याची म्हणा, इकडची म्हणा, भरपूर कामं झालेत. आपले विठ्ठल मंत्रीची झाले, गावात त्याचंही केलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये समस्या आम्हाला एकच वाटते की आपल्यासारखी जी युवा पिढी आहे, म्हणजे लहान मुलं असतात, यांना खेळासाठी एक मैदान किंवा जे बगीचा किंवा बाग असे जसं म्हणतो तसं कुठं ह्या भागात नाही आहे. तसं जरा निवडून येणार त्याचं थोडंसं बघावं अशी आमची इच्छा आहे. बस त्याच्यामध्ये काय नाही. बाग बगीचे हे सगळं बघा, युवा पिढीचं म्हणणं आहे. हा. आता युवा पिढी या निवडणुकीत युवा उमेदवारांच्याकडे कशा पद्धतीने बघते? युवा पिढी ही युवा पिढीलाच बघणार. युवा पिढी ही तुम्ही कुणाला अगोदरच्या यांना काय बघणार नाही, काय नाही. आणि जरी कोण असेल तरी ते कधी लक्षात ठेवा, मित्र मित्रालाच मदत करतो. आणि युवा पिढींची ही संख्या मतदारमध्ये जास्त आहे, एवढं लक्षात असू द्या. मग कामाच्या जोरावर लोक तुम्ही म्हणलात की आता भाजपचा जोर वाढतो, स्वीकारणार का भाजपला? हा, स्वीकारणार ना, का नाही स्वीकारणार. कुठेतरी ज्याचं लोक काम आहे त्याचं ते स्वीकारणार. कुठेतरी लोक भाजपच्या म्हणजे सरकारच्या ध्येय धोरणामुळे कुठे लोक नाराज असं वाटतंय काय? न बघा, नाराजगी 100% तर कोणाची आपण काढू शकत नाही. ज्याची राहील ते राहील, पण जनता ज्या बाजूनं राहील, म्हणजे आपण ज्याला पर्सेंटेज म्हणतो, मत जी घेतो, मत विभागणी करतो, त्या बद्दल आपण करू शकतो. काय सांगाल, कशी लढत होणार आहे मतदारसंघात? पारडं कोणाच जर वाढते? आता कोरूची जिल्हा परिषदसाठी सानिका आव्हाड व दीपाली कोराणे महाविकास आघाडीमधून, सानिका आव्हाड ह्या भाजपमधून आहेत. पण आता सध्या भाजपचं वातावरण म्हणजे बऱ्यापैकी चांगलं आहे. भाजपची कामं पण आहेत या मतदारसंघात. गेल्या 1-1.5 वर्षापासून राहुल आव्हाडेंनी जी कामं आमदार झाल्यापासून केल्यात ती चांगली आहेत, त्यासाठी समाधानी आहेत लोक. बऱ्यापैकी कामं जरी 1-2 कामं जरी प्रत्येक गावात तशी एखादं दुसरं काम राहिलं असलं काय असेल तर ते इथून पुढच्या काळात अजून त्यासनी कालावधी आहे. त्यानंतर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्या माध्यमातून कामं ह्याच्या अगोदर पण झालेले आहेत. ह्याच्या अगोदरच्या आमदारांनी पण केलेले आहेत. हळवणकर साहेबांनी पण कामं चांगली केलेली आहेत आमच्या गावात 10 वर्षात. त्यानंतर आव्हाडे साहेबांनी पण आतापर्यंत 1-1.5 वर्षात चांगली कामं आहेत. या कामाच्या जोरावर आता भाजपचं सगळीकडे वातावरण भाजपचं चांगलंच आहे. त्या हिशोबाने भाजपच्या वातावरणावरनं ह्या भाजपचीच विन इथं सीट होईल. भाजपची सीट विन होईल म्हणताय कामाच्या जोरावर, पण महाविकास आघाडीचे पण प्रबळ उमेदवार आहेत, त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे असं काही लोकांचं, मतदारांचं म्हणणं आहे. त्यांना संधी मिळेल असं वाटतं की नाही? नाही, कामाच्या जोरावर कसं आहे, नवीन उमेदवार आणि ज्याला कामाची पार्श्वभूमी आहे, काम करण्याची, ज्याला मुळातच ज्यांच्या म्हणजे आवड्यांची जरी घराणेशाही म्हणत असले तरी पण घराणेशाहीचा विषय कसा आहे, पूर्वपरागत त्यांचा मतदारसंघ असल्यामुळं की नाही त्यांनी कामाच्या जोरावर लोकांना सामोरे जातात. कामाच्या जोरावर. आता मी जी चौथी पिढी राजकारणात आहे, ते आता आमदारांच्या मुलगीला आता हे तिकीट इथं भाजपचं मिळाले, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्या नवीन आहेत, काय वाटते, त्यांचा संपर्क कसा आहे, काय वाटते? जरी त्या उमेदवार म्हणून नवीन असल्या तरी पण त्यांचा राजकारणाचा अभ्यास असू दे किंवा घरातून ज्यांना जे राजकारणाचं धडे वगैरे मिळतात ते ठराविक सर्वस्वी आमदार खासदारांच्या मुलांना ते घरातूनच राजकारणाचं सगळं शिकवून असते. तिने आता हुपरी मतदारसंघात असून दे, नगरपालिकेला, इचलकरंजी नगरपालिकेला सानिका आव्हाडेंनी बऱ्यापैकी नियोजन राहुल साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याच्या जोरावरच तिने इकडं आता जिल्हा परिषदसाठी त्यांची उमेदवारी दिलेली आहे. सानिका आव्हाडेंनी मग संपर्क मतदारसंघात सुरू ठेवला या? हो, आहे की. ज्या वेळेपासून त्यांचं नाव चर्चेत आहे त्यावेळेपासून त्यांचा संपर्क आहे. मग कामाच्या जोरावर, त्यांच्या संपर्काच्या जोरावर लोक स्वीकारतील? स्वीकारणार, 100% स्वीकारणार. त्या निवडून आल्यावर कामं करतील? करणार की. अडते? करणार 100% करणार. नाहीतर आता म्हणलं जातं की त्यांचं लग्न ठरलंय, नाहीतर लग्न झाल्यानंतर कामाकडे दुर्लक्ष होईल असं वाटतंय काय? लग्न बाकीच्या ज्या गोष्टीचा आपला वैयक्तिक प्रश्न झाला. नाही, पण दुर्लक्ष होईल असं वाटतंय? नाही, दुर्लक्ष होणार नाही. त्यांच्याकडे माणसं आहेत, मनुष्यबळ आहे, पैसा आहे, सत्ता आहे, त्या हिशोबाने त्यांनी कामही करणार. काय लोक आता मतदान करताना काय बघणार? पक्ष बघणार, माणूस बघणार, का काम बघणार? काम बघणार. लोकांनी कामाची मतलब आहे. पक्ष कितपत बघणार? पक्षाची मतदान हे पक्षाचं असतेच, पण लोकांना कसं आहे, काम आपलं काम जो माणूस करणार त्याच्याच पाठीमागे राहणार. पण आता विरोधक सुद्धा प्रबळ असतील, त्याच्यासमोर भाजप टिकणार काय? टिकणार की. भाजपला विरोधकच लागतात प्रबळ, त्या हिशोबानेच भाजप चालते.